This is today's Ayurveda platform. It is a pre-recorded session. नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आज आपण मात्राशिती अध्यायाबद्दल अभ्यास करूया. मात्राशिती अध्याय हा चरक सूत्रस्थान 5वा अध्याय आहे. चरकच्या स्टार्टिंगला आपण 5वा अध्यायच का निवडला? कारण आपण अष्टांगमध्ये पहिला आयुष्कामी आणि दुसरा दिनचर्या शिकलोय. तर दिनचर्याशी को रिलेटेड हा मात्राशिती अध्याय आहे. कारण जे अष्टांगमध्ये जे काही रेफरन्सेस आहेत दिनचर्याचे ते सगळे चरकाच्या या मात्राशिती अध्यायामधून घेऊन त्याला पुढे एक्सपांड केले अष्टांग हृदयकारांनी. त्यामुळे आता आपण मात्राशिती अध्यायाबद्दल बघूया. तर अथातो मात्राशितीयम् अध्यायं व्याख्यास्यामः इति हस्माहु भगवान् आत्रेयः. मात्राशी स्यात् आहार मात्रा पुनराग्नी बलापेक्षिणी. मात्रापूर्वकच आहार ग्रहण केला पाहिजे. यू हॅव टू टेक द आहार विथ प्रॉपर मात्रा इन प्रॉपर क्वांटिटी. आहार मात्रा पुनः अग्नि बलापेक्षिणी. आहार की जी मात्रा है वो अग्नि बल की ही अपेक्षा करती है. वट एवर योर द डाइजेस्टिव कैपेसिटी इज देयर, according to that only you have to take the ahara. Next, this is matravat ahara definition. It's better to by heart this, because whenever you are writing the trayopastambha in charak according to charak samhita, then you can write down this definition for ahara. Matravat ahara, ahara nidra brahmacharya. Within that, if you are writing the ahara, then you can write this definition. ही by heart केला तर चांगलं होईल. यावत अध्यसनात, यावत अध्यस्य आसनम अशीतम अनुपहत्यम प्रकृतिम यथा कालम जराम गच्छति तावत अस्य मात्रा प्रमाणम वेदितव्यम भवति. ग्रहण केलेल्या भोजनाची मात्रा अशी मात्रा की जी प्रकृतीचा उपघात करत नाही, प्रॉपर वेळी किंवा उचित वेळी ती त्याचं डायजेशन होतं, त्याचा पाक होतो, त्याला मात्रावत आहार म्हणतात. वॉट एवर द क्वांटिटी यू हॅव टेकन विच इज नॉट कॉझिंग एनी डिफॉर्मिटी और एनी डिफिकल्टी टू द पेशंट्स प्रकृती विच अंडरगोज डायजेशन ॲट अ प्रॉपर टाइम, then that quantity is called as matravat ahara. That ahara quantity is called as matravat ahara. Next, तत्र शाली षष्टिका मुद्ग लावक कपिंजल येण शश शरभ शंबारिदाणी इति शंबरा आदि अन्य आहार द्रव्याणि प्रकृति लघुन्यपि मात्रापेक्षणी भवन्ति. तथा पिष्ट इक्षु क्षीर विकृति तिल माश अनुप उदक पिशितादि अन्य आहार द्रव्याणि प्रकृति गुरुन्यपि मात्रावम एवं अपेक्षन्ते. स्वभावतः गुरु आणि लघुद्रव्य कुठले कुठले तर शाली षष्टिक मुद्ग लावक कपिंजल येण शश शरभ देन शंबर हे जे वॉट एवर दीज आर आहार द्रव्यास, दॅट आहार द्रव्यास आर लघु in nature. While pishti, it means we can say the flour. Then ikshu, क्षीर विकृती. क्षीर विकृती means जे काही तुम्ही पनीर करता किंवा ते दुधापासून ज्या मिठाई तयार केल्या जातात त्या सगळ्या क्षीर विकृतीत येतात. वॉट एवर दी डेअरी प्रोडक्ट्स, स्वीट अँड डेअरी प्रोडक्ट्स, दॅट विल कम्स अंडर क्षीर विकृती. दुधाचं दही होणं, दह्याचं ताक, ताकाचं लोणी ही क्षीर विकृती नाही. When we will prepare the curd from the dugdha, when we will prepare the takra from this curd, this is not a kshira vikruti. Kshira vikruti means the paneer. Kshira vikruti means whatever the sweet products, sweet milk products, or we can say mithais, that comes under kshira vikruti, because within that you have to break the kshira. दूध फाड़ के बनाते हो इसलिए उसको क्षीर विकृति बोलते हैं. दूध का दही बन गया तो वो क्षीर विकृति नहीं होती. That is prakriti of the kshira. Kshira vikriti, tila, masha, anupa, udaka, pishita. That ahar dravyas are considered as guru ahar dravyas. Both laghu and guru, both ahar dravyas will consider the matra. Next,
न च एवम् उक्ते द्रव्ये लाघवं कारणं मन्येत लघुनिः द्रव्याणि वायव्याग्नि बाहुलानि भवन्ति पृथ्वी बहुलानि तराणि तस्मात् स्वगुणादपि लघुन्य अग्निसन्दूषण स्वभाव अन्य अल्पदोषाणि च उच्यन्ते सौहित्यो उपयुक्तानि गुरूणि पुनर्न अग्निसन्दूषणात् स्वभावात् अन्यसामान्यात् अतश्च अतिमात्रं दोषवन्ति सौहित्या उपयुक्ता अन्यत्र व्यायाम अग्निबलात् शेषाः भवत्यग्निबलापेक्षिणी मात्रा. द्रव्यांची जी गुरुता आहे लघुता आहे ती अकारण नाही. लघु द्रव्याज आर प्रिडॉमिनंट बाय दी वायू and अग्नि महाभूत while guru द्रव्याज आर प्रिडॉमिनंट ऑफ पृथ्वी and जल महाभूत. So by nature or by its स्वभाव the लघु गुण will act as अग्निवर्धक while guru द्रव्य due to its पंचभौतिक predominance it will act as अग्निमांद्यकर. If we have taken the लघु द्रव्यास up to the satisfaction or we can say trupti up to our trupti it will act as alpadoshakara, but if we have taken the guru dravyas up to trupti then it will act as a so much दोष विशेषण. तुम्ही समाधान होईपर्यंत पॉपकॉर्न खाल्ला तर ते वातदोष विषेट करणार पण इतका विषेट होणार नाही, अल्पदोष विषेट होईल. पण तेच तुम्हाला आवडतं म्हणून तुमचं मन भरेपर्यंत तुम्ही जर मिठाई खाल्लीत तर तुमचा कफदोष इतका इन्क्रीज होईल ना की तुम्ही सांगू शकत नाही. तो सगळ्यात जास्त डिसीजेस प्रोड्यूस करतो, इतकं विशेषण होईल कफदोषाचं. फॉर दॅट रिझन अग्निबलापेक्षिणी मात्रा. फॉर दॅट रिझन युअर जाठराग्नी नीड्स टू कन्सिडर दी मात्रा. त्यामुळंच तुमच्या जाठराग्नीला जे तुम्ही खाता त्याची मात्रा महत्त्वाची असते. न च न अपेक्षते द्रव्यम द्रव्यापेक्षया च त्रिभाग सौहित्यम अर्धसौहित्यम वा गुरुणाम उपदिश्यन्ते लघुणामपि नाति सौहित्यम अग्नेर्युक्तम अर्थम. आहार द्रव्य जे असतात ती मात्रेची अपेक्षा करत नाहीत असं काही नाहीये. द्रव्याची जी अपेक्षा असती त्याच्यामुळेच गुरुद्रव्याला म्हणजे ज्यावेळेला तुम्ही जेवण करता किंवा तुम्ही जे फूड घेता त्याला जर तुम्ही गुरुद्रव्य असतील तुमच्या जेवणात तर गुरुद्रव्याला कुक्षीचे 3 भाग करायचे किंवा अर्धा भाग एवढंच तुम्ही खाऊ शकता. तृप्तीपूर्ण तुम्ही समाधान होईपर्यंत खाऊ शकत नाही. पण तेच लघुद्रव्याचा जर वापर केला किंवा जर तुम्ही समजा आता गुरुद्रव्यामध्ये आपण मिठाई म्हटलं तर मिठाई आपण मन भरेपर्यंत समाधान होईपर्यंत नाही खायची. एखादा तुकडा म्हणजे जर तुमच्या पोटाचे 3 भाग केले ज्यामध्ये फूड जल अँड वायू वी आर कन्सिडरिंग दिस 3 पोर्शन्स. पहिल्या भागात अन्न, दुसऱ्या भागात जल, तिसऱ्या भागात वायू असतो. त्या अन्नाचा जो भाग आहे ना त्याच्या अर्ध तुम्ही गुरुपदार्थ खाऊ शकता. पण ह्याचा अर्थ असा नाही की लघुपदार्थ अग्निवर्धक असतात, ते वायू आणि अग्नी प्रिडॉमिनंट असतात म्हणून ते मन भरेपर्यंत मनसोक्त खायचे असाही त्याचा अर्थ होत नाही. लघुनाम अपि